नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सी-टेट किंवा महाटेट पेपर 1 व 2 तसेच TIIT टेट म्हणजे शिक्षक अभियोग्यता चाचणी या जर तुम्ही परीक्षेचा अभ्यास करत असाल तर त्यासाठी हा व्हिडिओ उपयोगी होणार आहे। कारण यामध्ये खूप सारे असे व्याकरणाचे प्रश्न आहेत जे तुम्हाला तुमचा अभ्यास कोणत्या घटकाचा पूर्ण झाला आहे आणि कोणत्या घटकाचा अजून तुम्ही करावयाचा आहे हे तपासायला तुम्हाला याची मदत होणार आहे। चला तर पाहूया। पहा, या ठिकाणी एक उतारा दिलेला आहे, तो उतारा तुम्ही पॉज करून वाचून घ्या। पहिला प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता उपदेश वरील उतार्यात आलेला नाही? तर या ठिकाणी सारासार पहा आलेला आहे, आळस सोडा आलेला आहे, सर्व लोकांची जूट असू द्या आलेला आहे, तर मांसाहार सोडा असा उपदेश उतार्यामध्ये आलेला नाही, त्यामुळे पर्याय क्रमांक 1 ह्याचे उत्तर होणार आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे, ध्यानात वागवा या शब्दप्रयोगाचा अर्थ खालीलपैकी कोणता? पर्याय आहेत, विसरून जा, कायम लक्षात ठेवा, पुढारी करा, कृतीत आणा, आणि योग्य उत्तर आहे कायम लक्षात ठेवा। नेक्स्ट आहे, आद्री या शब्दासाठी समान अर्थाचा शब्द पर्यायातून निवडा। पर्याय पृथ्वी, गिरिधर, शहर, पर्वत, आणि आद्री म्हणजे काय आहे? पर्वत। या ठिकाणी जर गिरी असतं तर तो समानार्थी झाला असता, आता इथं गिरिधर म्हणजे श्रीकृष्ण असा अर्थ होतो। ड्रायव्हर या शब्दास पर्यायी शब्द म्हणजे मराठी शब्द कोणता? ड्रायव्हर म्हणजे चालक। बटाट्याची चाळ, नेक्स्ट पहा, बटाट्याची चाळ या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर पु ल देशपांडे हे या पुस्तकाचे लेखक आहेत। त्याचबरोबर नेक्स्ट क्वेश्चन पहा, रानकवी या नावाने कोणास ओळखले जाते? तर ना.धों महानोर यांना रानकवी असे म्हटले जाते। आता यापुढे कविता दिलेली आहे, ती तुम्ही वाचायची आहे। पहा, खेळ खेळतो किती, अशा प्रकारची ही कविता आहे आणि त्याच्यावर काही प्रश्न विचारले गेलेले आहेत, ते पाहूयात। पाण्यात केशर केव्हा मिसळते? तर संध्याकाळी, पर्याय क्रमांक 2 जे कवितेत आलेलं आहे। कवितेत कशाचे वर्णन आले आहे? कवितेत पर्याय क्रमांक 3 सागराचे वर्णन आलेले आहे। खालीलपैकी शुद्ध शब्द पर्यायातून शोधा। तर या ठिकाणी पहा, पर्याय क्रमांक 3 शुद्ध आहे, दररोज। त्यानंतर खालीलपैकी कोणता स्वर मूर्धन्य नाही असं म्हटले? तर पहा, ट वर्ग पूर्ण आहे मूर्धन्य वर्ण, त्यामुळे य ह्या ठिकाणी नाही आहे, पर्याय क्रमांक 4। पुढील सामासिक शब्दाचा संधी प्रकार ओळखा। प्रातकाल, तरी प्रातकाल ही काय आहे? विसर्ग संधी आहे, पर्याय क्रमांक 3। उंबराचे फूल या अलंकारिक शब्दाचा अर्थ खालीलपैकी कोणता? तर उंबराचे फूल म्हणजे दुर्मिळ वस्तू। ही मुलगी हुशार आहे, अधोरेखित सर्वनामाचा प्रकार ओळखा, आणि ही या शब्दाला काय केलेलं आहे? अधोरेखित केलेलं आहे, आणि हे आहे दर्शक सर्वनाम, पर्याय क्रमांक 4। नेक्स्ट आहे, मोजक्या शब्दात सांगितलेले तत्व यासाठी एक शब्द निवडा। तर ते आहे सूत्र, पर्याय क्रमांक 4। नेक्स्ट पहा, पुढीलपैकी नपुसकलिंगी शब्द कोणता? किरडू, चुकून किरडू झालेला आहे, करडू हवं इथं, शेळीचे करडू, ते करडू, पाल, ती पाल, सरडा, तो सरडा, मगर। तर या ठिकाणी हे पाल, सरडा, मगर हे सोडून ते करडू, ते ज्या ठिकाणी लागतं ते असते नपुसकलिंगी, पर्याय क्रमांक 1 ह्याचे योग्य उत्तर आहे। नेक्स्ट पहा, मी माझ्या मैत्रिणीला कामात पुष्कळ मदत केली, पण शेवटी तिने मला दोष दिलाच म्हणतात ना? तर काय म्हणतात? ज्याचे करावे भले तो म्हणतो माझेच खरे, पर्याय क्रमांक 3। खालीलपैकी निश्चितपणे एकवचनी असलेला शब्द कोणता? तर या ठिकाणी भाषा, दिशा, सभा हे एकवचन व अनेक वचन ह्यामध्ये दोन्ही समान शब्द येतात, त्याच्यामध्ये काही बदल होत नाही। वेळ, वेळा हे हा एकवचन शब्द आहे, कारण याचा अनेकवचनी रूप होणार आहे वेळा, वेळ, वेळा, त्यामुळे पर्याय क्रमांक 4 याचे योग्य उत्तर आहे। योग्य पर्याय निवडून सुसंगत वाक्याचा परिच्छेद तयार करा। तर पहा, एका दिवशी बनारसला टिमटिम एक मोर्चा निघाला, तर लहान मुलांचा मोर्चा निघाला। 14 वर्षाचा चंद्रशेखर त्या मोर्चाचे नेतृत्व करत होता, असं होणार आहे।
नेक्स्ट पहा या ठिकाणी अधोरेखित शब्दाची विभक्ती ओळखा. बाळांनो नेहमी खरे बोला. आता या ठिकाणी काय आहे, संबोधन ही काय होणार आहे, याची विभक्ती होणार आहे. नेक्स्ट पहा खालील वाक्यातून भावे प्रयोग ओळखा. आईने मुलांना निजवले, बाबाजी शेतात गेले, आईने तांदूळ शिजवले, कुसुमने फूल आणले. तर या ठिकाणी दोन्ही कर्ता व कर्म दोन्हींना विभक्ती प्रत्यय लागले असता तो होतो भावे प्रयोग. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 ह्याचे योग्य उत्तर आहे. नेक्स्ट आहे असतील शिते तर जमतील भूते. या वाक्याचा प्रकार ओळखा. आणि पहा जर तर आले तर ते होते मिश्र वाक्य. जेव्हा तेव्हा जर तर आले तर काय होतं, मिश्र वाक्य. भूतकाळ दाखविणारा पर्याय शोधा. पोलिसांनी चोरास पकडले. 4 पर्याय वाचून घ्या. त्यातील योग्य उत्तर हेच होणार आहे, पर्याय क्रमांक 1 पोलिसांनी चोरास पकडले. त्यानंतर अलंकाराचे मुख्य प्रकार किती. तर अलंकाराचे मुख्य प्रकार आहे 2, अर्थालंकार आणि शब्द अलंकार. पर्याय क्रमांक 1. पखरण बघ घाली भुवरी पारिजात, परिमळ उधळी या सोन चाफा दिशात. हे कोणत्या वृत्ताचे उदाहरण आहे. तर इथं अक्षरे मोजली असता तुम्हाला इथं 15 अक्षरे दिसतात, खाली पण 15 अक्षरे दिसतात. तर ही मालिनी वृत्त आहे. पर्याय क्रमांक 1. अशा प्रकारे आपण एकूण 25 प्रश्न पाहिले. आता यातील कोणत्या घटकाचा अभ्यास तुमचा अजून अपुरा असेल तर तुम्ही त्या घटकावर ट्रेस करायचा आहे, तो त्या घटकाचा अभ्यास करून घ्यायचा आहे. तर आपण आता थोडक्यात जे पाहिले संधी परत शुद्ध शब्द त्याविषयी थोडी माहिती मिळवूयात. या ठिकाणी जो प्रश्न आला होता की खालीलपैकी कोणता स्वर मूर्धन्य नाही, याचे थोडे स्पष्टीकरण पाहूया. पहा तर या ठिकाणी मूर्धन्य वर्ण मी तुम्हाला दाखवते. तर ऋ, ट वर्ग, र, श आणि ळ हे आहेत मूर्धन्य वर्ण. त्यामुळे आपल्याला आपला पर्याय आहे पर्याय क्रमांक 4, ज्यामध्ये य आहे तो नाही आहे, मूर्धन्य वर्ण तो नाही. त्याचबरोबर इतरही तुम्ही वर्णांचं इथं अभ्यासू शकता. अनुनासिकेत तुम्हाला माहिती आहे ओष्ठवर्ण पहा, कंठ तालव्य वर्ण पहा, कंठोष्ठ वर्ण, दंतोष्ठ वर्ण, आणखी आपले राहिले कुठले, कंठ आणि काय तालव्य. तर त्या या ठिकाणी आहे पहा कंठापासून उच्चार होणारे वर्ण अ, आ, क वर्ग, ह आणि विसर्ग. तालव्य वर्ण आहेत. तालुस्थानापासून उच्चार होणारे वर्ण इ, ई वर्ग, य आणि श. तर य हे कशामध्ये येणार आहे, तालव्य वर्णामध्ये येणार आहे. दंत तालव्य वर्ण पहा, दंत तालव्य वर्ण या ठिकाणी दंत आणि तालुस्थानापासून च, च, झ, च, च आणि झ. अशा प्रकारे आपण वर्णांचं पाहिलं. तर हे तोंडपाठच करून टाका. त्यानंतर पहा या ठिकाणी जे प्रातकाल विसर्ग संधी आहे तो नियम काय आहे पाहूया. या ठिकाणी आपण पाहू शकता विसर्गाच्या मागे अ आणि पुढे क, ख, प, फ यापैकी कोणतेही व्यंजन आल्यास विसर्ग कायम राहतो. तर पहिला शब्द आहे बघा प्रातकाल, त्याचा विग्रह पहा. त्यानंतर काय आलेला आहे प्रातकाल. या ठिकाणी ही काय आहे विसर्ग संधी. ही विसर्ग संधीची पूर्ण उदाहरणे आहेत. त्यामुळे आपले उत्तर आले होते विसर्ग संधी, पर्याय क्रमांक 3. त्यानंतर पहा इथं अलंकारिकचे शब्द विचारलेले आहेत. तर या ठिकाणी अलंकारिक शब्द तसेच समास आणि समास तसेच शुद्ध शब्दाचे व्हिडिओ मी माझ्या मराठी महाटेट मराठीमध्ये अपलोड केलेले आहे. तर तुम्ही प्लेलिस्टला जाऊन तुम्ही तिथं ते पाहू शकता. मी या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला त्याची लिंक देऊन ठेवणार आहे. तर तुम्ही तिथे जाऊन आपले सर्व काय करू शकता, डाऊट क्लिअर करून घेऊ शकता. तर या ठिकाणी जे अलंकार शब्द आहे त्याच्यासाठी एक व्हिडिओ अलग आहे. तसेच शब्दसमूहाबद्दल एक शब्द याच्यासाठी पण आहे, आपण ते पाहू शकता. व्हिडिओ आवडला तर तुम्ही लाईक आणि शेअर करा. तुमच्या मित्रमैत्रिणींना जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांचाही त्याच्यापासून फायदा होणार आहे. स्मार्ट स्टडी करा, एक्झाम एकदम जवळ आलेली आहे. तर या ठिकाणी पुष्कळ असे शब्द तसेच प्रश्न तुमच्या सरावासाठी मी घेऊन येणार आहे. धन्यवाद.